नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आवळ्याचं लोणचं पाहूया। आता आपण आवळ्याचं लोणचं पाहण्याकरता प्रथम पाव किलो आवळे घेऊ। ते आवळे घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्याला कढईमध्ये पाण्यामध्ये उकळून घेऊ। पण जेव्हा तुम्ही आवळे घेताल त्यावेळेला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग असता कामा नये। डाग असल्यास ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे पाव किलो आवळे कढईमध्ये चांगले उकळून घ्यायचे। त्यानंतर त्याच्या फोडी करायच्या। हे पाव किलो आवळे आपण आता उकडून घेतले आहेत। मसाला तयार करतो लोणच्याचा। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने। हे सर्व मीडियम याच्यावरती भाजून घ्यावे, मीडियम गॅसवर भाजून घ्यावे। त्यानंतर कढईमध्ये पाव चमचा मेथी टाकणे व गॅसवरून खाली उतरवून नुसतं कढईमध्ये हलवत राहणे। मेथी अगोदर जर टाकली तर ती जास्त भाजली जाते व त्याच्यामुळे लोणच्याला कडवटपणा येतो। म्हणून मेथी ही सर्वात शेवटी गॅसवरून उतरवल्यानंतर टाकावी। त्यानंतर आपण ते सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। उकडलेले आवळे घ्यायचे, त्यानंतर त्याला मध्ये दाबले की त्याच्या अशा फोडी तयार होतात। त्या सर्व फोडी काढून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला हवे असल्यास मध्ये त्याच्या अर्धे तुकडे करून घ्यायचे। त्यामुळे काय होईल की जर एखाद्याला कमी लोणचं पाहिजे असेल तर आपलं लोणचं वायाला जाणार नाही। या प्रकारे सर्व आवळ्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तिखट टाकायचं व आपल्या लोणच्याचा सर्व मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा व तो व्यवस्थित हलवायचा। आता आपला मसाला थंड झालेला आहे। त्यामध्ये त्या मसाल्याचा खूपच असा खमंग मस्त वास येत आहे। आता त्यामध्ये कट केलेले आवळे टाकूया व चवीनुसार मीठ टाकू। मीठ टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता आपण हे लोणचे एका काचेच्या स्वच्छ अशा बरणीमध्ये भरून ठेवू। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। थँक्यू।